मी स्वतःहून हा गेम माझ्यासाठी थांबवते आणि मी बजर दाबते. माझं हे वाक्य होतं त्याला की माझी अशी इच्छा आहे ना सूरज, तुझं घर आहे ना, तू स्वतःच्या पैशांनी बांध. तू बिग बॉस जिंक. ताईंसाठी होतं, वर्षाताईंना मारला टोमणा, तू वर्षाताईला नव्हता. बाहेर निकी सगळ्यांना असं सांगत होती की हो आता ती सेवा करते, आता तिला काम पाहिजे ना, हे सगळं शो ऑफ आहे. ह्याच्यावरून माझं आणि त्याचं पण वाजलेलं. म्हटलं जर तू बाहेर कमिटेड आहेस तर तू इथे का असं दाखवतोस की तू खूप इमोशनली तुझा बीपी हाय होतोय, हे होते कशाला. आणि विचारलं की नाही आमची फ्रेंडशिप आहे. हार के जीतने वाले कोई बाजीगर कहते हैं, जान्हवी कहते. नमस्कार मंडळी, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आणि आज आपल्याबरोबर आहे बिग बॉस मराठीच्या सगळ्यात गाजलेल्या सीझनमधली टास्क क्वीन, जिने जाता जाता शेवटच्या बॉलवर पण षटकार ठोकला, अशी तुमची आवडती लाडकी खलनायिका जान्हवी किल्लेकर. खलनायिका नको ना, त्यात तू तसं करायचंच ना बिग बॉसमध्ये. हो. नाही, पण नंतर ते खूप सुधारलं आणि नंतर तू एवढी फेवरेट, म्हणजे तुला ते कदाचित आत कळत नव्हतं, पण खूप लोकांना आवडलं तुझ्यात जो चेंज झाला. पीपल लव्ड इट. एक पॉइंट असा आलेला की तिथे जान्हवी जिंकली तरी आवडेल असंही लोक म्हणत होते. येस. सो सुरू करूया. सगळ्यात आधी तुझं लोकसत्ताच्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न, जेव्हा बिग बॉससाठी विचारणा झाली तर काय होतं मनात, आणि फायनलपर्यंत जाऊ असं वाटलेलं का? बापरे, विचारणा झाली तेव्हा माझं भाग्य दिले तुम्हाला सुरू होतं. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. म्हटलं बापरे, नाही माझं काम नाही आहे, मला भांडता येत नाही, मी खूप साधी आहे, मला नाही, मी भलेही कॅरेक्टर विलनचं करते, खऱ्या आयुष्यात मी नाही आहे तशी, मला नाही जमणार तिथे जाऊन उलट बोलणं, काहीतरी विचित्र वागणं मला नाही जमणार. पण जी बिग बॉसची टीम आहे, मी खरंच कौतुक करेन त्या लोकांचं की त्यांनी इतकं माझं मनपरिवर्तन केलं, इतक्या छान पद्धतीने. व्हॉट इज बिग बॉस? बिग बॉस हा फक्त भांडणांचा गेम नाही आहे. भांडणं फक्त करणं म्हणजे बिग बॉस नाही आहे. तुम्ही वेगळं काय प्रेझेंट होऊ शकता. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्षा उसगावकर. उत्तम उदाहरण. काय भांडल्या नाही आहेत त्या, पण होत्या ना शेवटपर्यंत. सो त्यांनी इतकं छान, केतन सरांना मी थँक्यू म्हणेन, मी प्रथमेश सर होते, अभिषेक, केदार शिंदे सर. सो ह्या चौघांमुळे मी जर बिग बॉस केलं तर मी त्याचं क्रेडिट ह्या सगळ्यांना देईन. जी तुझी जर्नी होती, तू सॅटिस्फाईड आहेस त्याने? हो, थोडीफार आहे. चुका झाल्या, पण काय ना, माणसांकडून चुका होतात. चुकांमधूनच माणूस शिकतो. जर त्याने चुकाच केल्या नाहीत तर त्याला ते शिकायलाच मिळणार नाही की कुठे, कधी, कसं, काय वागायला हवं. आता ही अशी चूक आयुष्यात परत माझ्या हातून कधीच घडणार नाही. रादर आधी घडली नव्हती, तिथे घडली, पण ह्याचे दुष्परिणाम काय असू शकतात किंवा काय होऊ शकतं, ॲज अ कलाकार म्हणून मला काय अफेक्ट करू शकतं, ते ह्या चुकांमधून मला शिकायला मिळालं. आणि एक घडली ती एक चांगली जान्हवी घडून निघाली. बरोबर, एकदम परफेक्ट. सो बिग बॉसच्या फायनल नंतर तुझे मिस्टर आणि तुझा लाडका लेक ईशान, त्यांची काय प्रतिक्रिया होती? फिनाले नंतर थोडंसं वाईट पण त्यांना वाटलं की मम्मा जिंकली नाही, मम्मा विनर नाही झाली. पण शेवटी आत्ता जे महाराष्ट्र माझं कौतुक करते की हार के जीतने वाले कोई बाजीगर कहते हैं, जान्हवी कहते. सो बाजीगर ते जान्हवी, अजून एक टॅग मला मिळालेला आहे. सो शेवट पण जो टास्क होता, जे मला महाराष्ट्राने टॅगलाईन दिलेली की हॅशटॅग टास्क क्वीन, सो जो शेवटचा टास्क होता तोही मी खेळले आणि तोही जिंकले. आणि तो बेस्ट जिंकलीस तो. बरं, त्याच टास्क विषयी बोलूया. जेव्हा फायनली तू तिकडे गेलीस, बजर दाबला नाहीस, थांबलीस, कुठली अशी गोष्ट होती की ज्याने वाटलं नाही जान्हवी दाब बजर चल? गोष्ट अशी होती की अजून काय प्रायश्चित्त करू यार, महाराष्ट्र माझ्यावर रागवले, मी चुका केल्यात आणि ते इतक्या सहजासहजी त्यांचा राग जाणार नाही. तर मी विचार केला, मी म्हटलं की महाराष्ट्र बघा, आता मी अजून काय प्रायश्चित्त घेऊ त्या चुकांचं की तुम्ही परत माझ्यावर प्रेम करायला लागाल. तर त्यासाठी मी स्वतःहून, जान्हवी किल्लेकर, मी स्वतःहून हा गेम माझ्यासाठी थांबवते आणि मी बजर दाबते. मी स्वतःहून स्वतःला बाहेर काढते. तुम्ही काढाल मला बाहेर, पण मी आता स्वतःहून स्वतःला बाहेर काढते आणि मी बजर दाबवला. हेच एक प्रायश्चित्त आहे माझं. आणि कदाचित तू ते तितक्या खऱ्या मनाने केलं होतंस, त्याच्यामुळे तुला चांगलं मे बी. माझं तेच म्हणणं आहे, घरातल्यांना कळो न कळो, बाहेरच्यांना कळो, माझा देव बघतोय. माझा देव बघतोय की जान्हवीला खरंच त्या गोष्टीचं गिल्ट आहे, त्याला प्रायश्चित्त आहे. मग तिला मोबदला म्हणून ती सद्बुद्धी मला बाप्पांनी दिली तेव्हा,
आणि मी तो बझर दाबला आणि त्या कष्टाचं फळ मला त्यांनी दिलं. नवरात्र सुरू आहे, देवीची मी भक्त आहे, देवीची खूप माझे अल्बम्स पण आहे. सो देवीने मला ते दिलं. सो मी ते आशीर्वाद म्हणून घेतलं. आता ज्या गोष्टीवरनं गिल्ट होतं मेन, वर्षाताईंचं जे पूर्ण भांडण आणि जे काही झालं ते झालं, नंतर तू एकदा माहिती किचनमध्ये म्हणालीस की वर्षाताई मला काम देणार आहेत का वगैरे, जो तू टोमणा मारला होतास. नेमकं ते काय, कारण आम्हाला तुझी रिॲक्शन दिसली, ओरिजिनल काय झालं ते माहीतच नाही. सो तू सांग. बरं, मी सांगते तुम्हाला एक्झॅक्टली काय झालेलं. बाहेर निकी सगळ्यांना असं सांगत होती की हो आता ती सेवा करते, आता तिला काम पाहिजे ना, म्हणून ती ताईंचे पाय दाबणार, ताईंसाठी स्वयंपाक करणार. हे सगळं शो ऑफ आहे. हे बाहेर जाऊन ना ती अंकिता वगैरे सगळे बसलेले ना, त्यांना सांगत होती. कट टू अंकिताने आत येऊन मला हे सांगितलं की जान्हवी, तेव्हा मी आंघोळीला गेले आय थिंक, तेव्हा तिने मला सांगितलं की जान्हवी, निकी बघ तुझ्याबद्दल बाहेर असं बोलते की तुला काम पाहिजे ना, म्हणून तू ताईंची सेवा करतेस, ताईंचे पाय दाबतेस वगैरे वगैरे. तेवढ्यात ताई बेडरूममधून बाहेर आल्या किचन आणि निकी पण आली. म्हटलं अच्छा काय ताई, तुम्ही मला काम देणार आहात असं मी ऐकलं. ताई कन्फ्यूज, ताईंना कळे ना जान्हवी काय बोलते. आणि मला मी म्हटलं काय ताई तुमचं प्रोडक्शन हाऊस, निकी होती तिथेच बसले, ताई तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे का. तर ताई बोलतात हो ग आहे. हो का, आहे का असं मला, आहे का, मी मस्करी करते सगळी, आहे. म्हणजे अच्छा मग ताई तुम्ही मला हिरोईन म्हणून काम देणार आहात असं मी ऐकलं. का असं काय चाललंय. नाही ना ताई, मी तुमची एवढी सेवा करते तर काहीतरी मोबदला पाहिजे असेल ना मला, म्हणून मला मे बी तुम्ही मला हिरोईन म्हणून देणार असं लोकांना वाटतंय ताई की मी तुमची सेवा करते, मला काम मिळणार नाही बाहेर, तुम्ही मला काम द्याल म्हणून सेवा करते असं. तर मग ते निकीसाठी होतं, ते ताईंसाठी नव्हतं. मी काल एक पटकन बघितलं की ते ताईंसाठी होतं. वर्षाताईंना मारला टोमणा, तो वर्षाताईला नव्हता. नाही, काहींनी तर म्हटलं पॅडी दादा पण होते मागे, तर त्यांना बोललीस की तो निकीला होता. कारण की त्याच्या 5 मिनिट आधी निकी अंकिताला बाहेर बोललेली की जिचे नाटक चाललंय ना जान्हवीचं, हे काम मिळवण्यासाठी चाललंय, म्हणून मी तो निकीला टोमला होता. सो आता निकीचा विषय निघालाय तर निकीवर येऊया. शो संपताना, म्हणजे मध्ये भांडण झालं, सुरुवातीला मैत्री होती, शो संपताना पुन्हा तुमचं थोडं जुळताना दिसलं. सो कसं काय, म्हणजे झालंय सगळं नॉर्मल, बाहेर भेटणार आहेस निकीला वगैरे काय. भेटेन मी तिला, कारण की आमची चांगली मैत्री होती. आणि माझ्याकडून जरी एंडला नव्हतं तरी पण तिने जेव्हा आमचा तो दसरावाला नाही, हां एक तो टास्क होता घटस्थापनेच्या दिवशीचा वेगळी, त्या पानांजवळ ना आपल्या घराचं तोरण होतं, कोण फायनलिस्ट असेल, तेव्हा त्याच्यात तिने माझा फोटो लावला की टॉप 5 मध्ये मी जान्हवीला बघते, कारण माझं तिच्यावर कुठेतरी प्रेम आहे, माझा झुकाव आहे जान्हवीकडे. आणि मला असं वाटतं की सो तिने एक पाऊल पुढे टाकलं मैत्रीकडे परत एकदा. सो मी थोडंसं टाकलं, मग ते थोडं त्यात अरबाज गेला, परत एकटी पडलेली, आणि तिला माहिती तिला सगळ्यात जवळून जास्त ओळखणारी मी होते. सो ती आपसुक माझ्याकडे आले, माझ्या खांद्यावर रडली वगैरे. सो मग झालं. पण तरी बाहेर येऊन सांगितलं की म्हणजे बोलली की अभिजितनंच मला आधार दिला, तेव्हा तुझं नाव. हरकत नाही, आता ते काय क्रेडिट मी काही घेणार नाही, पण ठीक आहे, तिचं मत असेल, तिचं आणि अभिजित दादांचं बॉन्डिंग चांगलं झालेलं, तर तिला त्यांची मैत्री जास्त चांगली वाटत असेल. सेम प्रश्न हा अरबाजच्या बाबत पण, म्हणजे अरबाजची जी ड्रॅमॅटिक एक्झिट आणि ड्रॅमॅटिक एंट्री, ह्याच्याबद्दल खरं होतं का ते. कुठली ड्रॅमॅटिक म्हणजे तो जेव्हा एविक्शन झालं त्याचं, जान्हवी निकीने जे रडून धिंगाणा घातला आणि तो आला, तेव्हा तो जो वाऱ्याच्या वेगाने गेला, मला नाही पटलं. फ्रँकली स्पीकिंग मला ते नाही आवडलं. कारण की जर तू एखाद्या शोमध्ये बोलतोस की मी बाहेर कमिटेड आहे, ह्याच्यावरून माझं आणि त्याचं पण वाजलेलं. म्हटलं जर तू बाहेर कमिटेड आहेस तर तू इथे का असं दाखवतोस की तू खूप इमोशनली, तुझा BP हाय होतोय, हे होते, कशाला. ठीक आहे तुमची फ्रेंडशिप, आणि विचारलं की नाही आमची फ्रेंडशिप आहे, अरे मग भाई बोल ना ग, प्यार है तो तर बोल. आहे नाही आमची फ्रेंडशिप मध्ये कोण रडतं. आणि एकदा बोलता जशी तू आहेस माझ्यासाठी तशीच ती आहे. म्हटलं माझ्यासाठी तुझा BP हाय होतो, असं काय होतं, मी तुझ्याशी नाही बोलली तर तू तोडफोड करतोस, नाही ना. म्हणजे हे मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे आहे ना थोडस. मला त्याच्यात तू घेऊ नकोस तू त्याच्यात, तर फ्रेंडशिप तर नका बोलू. सो ते मला नव्हतं पटत, पण ठीक आहे आता ते त्यांचा
असेल. तुला बिग बॉसच्या घरामध्ये संतूर मम्मी टॅग मिळाला आणि सिरियसली तू खूप मेंटेन आहे. माझी मम्मी पण असं म्हणाली की वाटत नाही हिला एवढा मोठा मुलगी वाटत नाही. हे घरी पण सगळ्यांच्या रिॲक्शन होत्या बिग बॉसच्या घरामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त काय फिटनेस रुटीन वगैरे सिक्रेट जरा शेअर कर ना. काही नाही, काही नाही. हां, पण बिग बॉसच्या घरात जायचं माझं जिम वगैरे सुरू असतं, डाएट होतं. पण बिग बॉसच्या घरात गेल्यावर काही मी केलं नाही. डाएट, भांडी घासली, फक्त भांडी घासली, जेवणं बनवली, बस. ती एक्सरसाइज माझी झाली, खूप कामं केली, बस एवढंच. एक शेवटचा प्रश्न विचारेन. सूरज जिंकलाय, पहिले मला तुझी प्रतिक्रिया ऐकायची आहे त्याच्याबद्दल. आणि एक असं दिसलं ते सांगते की सूरज बरोबर ना बाकी सगळ्यांनी खूप कनेक्शन दाखवलं. खोटं खरं ते नंतर कळेलच, पण दाखवलं. तुझं तितकंसं बाहेर दिसलं नाही. तू ते जाणून बुजून टाळलंस का काही नव्हतं का कसं काय? नाही तर सूरज जिंकलाय तर काय वाटतं? जाणून बुजून टाळलं मी ते. कारण ना सगळेजण त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून, ते मला नव्हतं करायचं. मला जेव्हा गरज वाटत होती की आत्ता सूरजला हे समजवण्याची वेळ आहे, तेव्हाच मी गेलेले. तुला सांगू, माझं हे वाक्य होतं त्याला की सूरज ना, मी तुझ्याशी फार बोलत नाही, पण तू माझा भाऊ आहे, त्याला मी राखीही बांधलेली. मी त्याला एवढंच म्हटलं की माझी अशी इच्छा आहे ना सूरज, तुझं घर आहे ना, तू स्वतःच्या पैशांनी बांध. तू बिग बॉस जिंक आणि तुझ्या पैशांनी तुझं घर बांध. कोणी तुला घर बांधून नाही दिलं पाहिजे. तू तेवढा कॅपेबल आहेस, तू स्वतःचं सक्षम आहेस, तू स्वतःचं घर बांधू शकतोस. उद्या कोणी येऊन नाही बोललं पाहिजे, स्वतःचा इंटरव्ह्यू नाही दिला पाहिजे की मी सूरजचं घर बांधून दिलं. काही गरज नाही आहे, तुला गरज नाही आहे लोकांची. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते. गरज नाही आहे म्हटलं लोकांची तुला. तू सक्षम आहेस, स्वतःची लढाई छोटं बांधशील, पण स्वतःचं असेल, हक्काचं असेल, कोणी त्याच्यावर हक्क दाखवायला येणार नाही. एवढी माझी इच्छा आहे, बस. हे जेव्हा जेव्हा मला वाटायचं ना, तेवढंच मी त्याच्याशी बोलायची. मला त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कधीच नाही. सिम्पती गेम मला खेळायचाच नव्हता अख्ख्या सीझनमध्ये, जो मी नाही केला. नाही खेळलीस ते मी टोटली अग्री करेन. सो येस, थँक्यू जान्हवी. तू पहिले आमच्याशी गप्पा मारल्यास, खूप छान दिसतेस, पहिले सांगायचं राहिलं. आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकर तुला छान छान आम्ही माध्यमांमध्ये दिसशील. येस, थँक्यू.